येऊरच्या पायथ्याशी असलेल्या वनखात्याच्या जमिनीची मालकी एका कंपनीला देऊन त्यावर उद्यानाचे आरक्षण ठाणे महापालिकेकडून टाकण्यात आले आहे। त्या बदल्यात 2800 कोटींचा TDR देण्यात आला आहे। हे आरक्षण कोणत्या अधिकारातून देण्यात आलं असावं? महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने कंपनीला जागा न देण्याचा निर्णय 1982 मध्ये दिलेला असताना तो 2017 मध्ये का फिरवण्यात आला? सुरुवातीलाच कंपनीकडून जमीन नको असल्याचे पत्र देऊनही त्यांना 193 एकर जमीन का देण्यात आली, असे सवाल करून यामागे मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करीत याविरुद्ध आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले। सर, एकीकडे ठाणे महापालिकेकडे तिजोरीमध्ये खडखडाट आहे, मात्र TDR जे आहेत 28 कोटींचा भ्रष्टाचार महापालिकेकडून। महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे, तेरी भी चूक मेरी भी चूक। पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे। आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली 1975 पासून डी दयाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हा, सर्वोच्च न्यायालय वन खात्याला हरलं असतं तर आम्ही समजत असतो, पण जायचंच नाही। याचा अर्थ तेरा भी तू भी ले मैं भी लेता हूं, सब मिलके बांट के खाएंगे। सर, वनमंत्री गणेश नाईक यांनी पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचा रेकॉर्डवरचा नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाही। पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत। मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच इथंच सामील आहेत। जो मी करत नाहीये, गणेश नाईकांनी मौन सोडावं। त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ? त्या मुळात डी दयाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती। मूळ डी दयाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती। मग हे सगळं पुढे कसं काय आलं?